सोलापूरमध्ये तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। खरं तर तीव्र उन्हामुळे पाणी जे आहे ते आता जास्तीचा वापर करावा लागतोय असं एकंदरीत चित्र पाहायला मिळते। त्यामुळेच सोलापूरकरांकडून जवळपास दरमहा 16,000 टँकरच्या फेऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी होत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। खरं तर या 16,000 टँकरच्या फेऱ्यांद्वारे जवळपास 6 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो सोलापूरकर पाण्यावरती करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एका माहितीनुसार ही सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जी आहे ती गेल्या महिनाभरापासून पाहायला मिळते। त्यातच मागील 4 दिवसांपासून सोलापूरचं तापमान जे आहे ते 44 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता पाण्याचे देखील वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की टँकरची जी मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। खरं तर जवळपास 30% ही पाण्याची मागणी जी आहे ती वाढल्याचं चित्र समोर आलेलं आहे। असं असलं तरी दुसरीकडे मात्र सोलापूर महापालिकेकडून पाण्याची नासाडी थांबवण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्यामुळे नासाडी करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी 200 रुपयांचा दंड जो आहे तो सोलापूर महापालिका प्रशासनाकडून ठोठावण्यात आलेला आहे। त्याबद्दलचा एक परिपत्रक जे आहे ते काल महापालिका आयुक्तांनी काढलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरमधील जी पाण्याची होणारी नासाडी आहे ती थांबावी आणि त्याद्वारे जे पाणी उपलब्ध आहे त्यातच सोलापूरकरांची तहान जी आहे ती भागावी अशा उद्देशाने हा सोलापूर महापालिका प्रशासनाने जो आहे तो दंड ठोठावलेला आहे। मात्र असं असलं तरी दुसरीकडे टँकरच्या ज्या मागण्या आहे पाण्याची ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कारण पाण्याचा वापर जो आहे तो उन्हामुळे वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे सोलापुरातील जे उजनी आणि जे कंबर तलाव आहे त्याचबरोबरीनं हिप्परगा तलाव आहे यातील पाणी देखील कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे जून महिन्यांपर्यंत जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन सोलापूर महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूरकर या पाणी टंचाईवर कशा पद्धतीने मात करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।